मागील 2 दिवसांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला प्रचंड पावसानं झोडपून काढलेला आहे आणि त्यातल्या त्यात पाथर्डी असेल, शेवगाव असेल, या तालुक्यांना प्रचंड पावसानं जे आहे तर ते हानी पोहोचलेली आहे। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर अगदी सकाळच्या टप्प्यातच बघितलं तर खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे या ठिकाणी नुकसानग्रस्त घरामध्ये जाऊन पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काल या आमराई ओढ्यातून जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे या ओढ्यातून जात होतं आणि त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं होतं। जवळपास 50 घरांना याचा फटका बसलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी खासदार निलेश लंके आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे, आपण आज पाहणी केली? दळणवळणाचे रस्ते तर राहिलेलेच नाही आणि घर सुद्धा उद्ध्वस्त झालेत, काही गाड्या वाहून गेलेल्या आहे। म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान या परिसराचं झालेलं आहे। तुम्ही पाहिला असं दुकानाचे दुकानं वाहून गेले, लोक डबल मजली घरावरची लोक सुद्धा शिडे लावून काढण्यात आले। इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, काही गाड्या वाहून गेल्या, म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं। मात्र प्रशासन जे आहे तर ते वेळेत या ठिकाणी पोहोचलेलं नव्हतं असं नागरिकांचं म्हणणं आहे, काय शेवट प्रशासनाला दोष देण्यापेक्षा एका टायमाला बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाली, त्यामुळे प्रशासनाचा जरी विलंब झाला पण गावातल्या लोकांच्या सतर्कतेमुळे खरंच या सर्व आमच्या सहकार्यांना धन्यवाद देतो। जीवाचा विचार न करता शिड्या लावून पुढं रस्त्या टाकून त्या लोकांचा जीव वाचवला, म्हणजे आज या ठिकाणी जी जीवितहानी नाही झाली त्याचं सर्व श्रेय जातं या ठिकाणच्या सर्व तरुण असू ज्येष्ठ मंडळींना जातं। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत, आपण पाहणी केलेली किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान काय केलं? प्रचंड प्रमाणामध्ये प्रवाह या नदीचा ओढ्याचा, त्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय। रस्ते नॅशनल हायवेचं देखील नुकसान झालेलं आहे, बाकी घरं असतील, शेतीचं नुकसान आहे। आता माझी खरं आमची आग्रही भूमिका असेल राज्य सरकारने तातडीनं खरं हे आता पाणी ओसरल्यावर पंचनामे करावेत। नुसती पंचनाम्याची प्रक्रिया न करता मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून देऊन हे सगळे जे काय इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान झाले ते परत एकदा करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याशिवाय ना या लोकांचं जनजीवन परत सुरळीत होण्यास खूप नाहीतर मोठा त्यांना विलंब लागेल। त्यावेळेस एकूण जर बघितलं तर राज्य शासनाने जे आहे तातडीनं निधी उपलब्ध करून इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर ते उभा करावं अशी मागणी या ठिकाणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।